आज आमच्या गावात पोत्राच नाचायला लागल्यात आणि जळला दिवी काढली डाहुरेच्या इथली. ते इथं राहत नाहीत, ते तिकडं राहतात, पण काढली त्यांनी जळला दिवी. तशीच माझी पण इच्छा होती आमच्या घरची दिवी काढायची, कारण लईच दिवस झाला आम्ही पण दिवी काढली होती ना, त्यामुळं. आणि कसं आहे माहिती आहे का, ए दादा इकडे ये रा, इकडे घे. हो का, कोण आलाय आमच्या घरी नवीन पाहुणा बघा. हाय हाय कर, हाय कर की, हाय कर किला का, हाय कर की, हाय कर. तर आमच्या घरी नवीन पाहुणा आलाय बघा. कुठला आहे रे तू, कुठला आहे तू, कुठला आहे सांग की, सांग तर. तुझं नाव काय आहे रे, नीट सांग की. म्हणते पोरगा किती येड आहे, नीट नीट सांग. ऋषभ, पूर्ण नाव सांगायचं. पप्पाला नाव नाही काय? अयो, शाळेत गेल्यावर कसं पहिलीला जायचा का तू? आणि तुला तिथे विचारल्यावर निसा ऋषभ सांगणार हा? सगळं शिकवतात मला, शिकवतात, पण तुला सांगितलं ना तर काय म्हणायचं माहितीये का? ऋषभ नितीन भालेराव म्हण बर. आपल्या इथं देवदेव निघलाय. चला तर आपण बघू. काही ले माणसं असल्यामुळे मला लाज वाटते हेड्या काढायला. बघू शकता तिथे हापशावरच काढायला लागल्यात. चला आपण बघू. लोक दुपारती म्हणायला लागलेत. लोक पहिली आमच्या आईचं देवदेव होता त्यावेळेस देवी जळायला काढली होती, म्हणजे पट बसवायचा होता नाहीचा. त्यावेळेस वड्याला इतकं पाणी होतं, याच दिवसात काढली होती, पण वड्याला इतकं पाणी होतं की ती देवी निघत नव्हती पाण्यातनं. आणि कोंबडा नाही का, पोत्राचा कोंबडा एका दातातच तोडतात. कोंबडा तोडला तरी काय देवीच उडी निघाना. हातभर आमच्या म्हणजे आईच्या गुरुभाऊची जीभ बाहेर पडली होती. त्यावेळेस मला आठवतं, त्यावेळेस मी आता दादी आहे ना त्याच्या एवढी, त्याच्यापेक्षा जरा थोडी मोठी असेल. मला जाणवतंय माझ्या आईचा देवदेव हे होता. नंतर आबाळ लई उठलंय, कारण गरम पण इतकं होतंय आणि बानूबाई घरात झोपली आपली. तर माझी अशी इच्छा होते की लई दिवस झालं देवी जळायला काढली नाही, त्याला काढावा. पण त्यासाठी आपल्याला भक्कम पैसे पाहिजे ना, पाहिजे का नाही सांगा. आता छोटी छोटी गोष्ट त्या देवासाठी लागते त्या. आणि तसं मंदिर पण बांधायचं आहे, पण बघू. सत्य मी खोटं बोलत नाही. लाईट आली. कसं आहे माहिती आहे का, मी जे पण करते मला देवाने एवढी साथ दिली की प्रमाणाच्या बाहेर. कारण देवाला दोषी बी ठरवत नाही. कष्ट करणं हे आपल्या हातात असलं ना तरी पण देव बळ देणारा असतो असं म्हणते ती. असं म्हणणारी लय आहेत, पण मी म्हणत नाही तसं, कारण मला जे वाटतं ते मी करते. राहिला प्रश्न माझ्या आईला वल्लाला खुशी करण्याचा, तर मी हाय एवढं तर मी खुशी करण्याचा प्रयत्न करते लेकरा बाळांना. दाद्या इकडे की तुला एक सांगते. तसंच कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट मी कोण आहे रे तुझी? मी माया करते कर खरं लास्ट आहे. तर चला आपण बघू देवदेव. लग्न असल्यावर वाटायला लागलं का, गावात काय कार्यक्रम असल्यावर लय आनंद असतोय बरं का, लय म्हणजे लय आनंद असतोय. आणि कसं आहे माहिती आहे का, बघू देवाने साथ दिली तर आपण पण आपली देवी काढत जळायला. माझा वडील याच दिवसात लय आजारी होता, मरायच्या ठेपला होता, पण आखाड्याच्या महिन्यात देवाने साथ दिली, माझ्या वडिलाला बळ दिलं. त्यामुळं का नाही मी देवाला विसरू शकत नाही. माझं वडील वरचं स्वर्ग बघून आलेलं आहे. माझ्या वडिलांनी काहीतरी पुण्य केलं, त्यामुळं माझ्या वडिलाचा जीव वाचला. आणि आज अख्ख्या गावातली माणसं माझ्या वडिलाला बघायला. पण माझं वडील वरचं मी विचारलं का नाही तर मला म्हणतात मी वरचं स्वर्ग बघून आलेलो आहे, त्यामुळं मला काय होत नाही. जोपर्यंत तुझं चांगलं होत नाही ना तोपर्यंत मी मरत नाही. तर देव करू माझ्या आईवडिलांना माझा आयुष्य लागू, माझ्या लेकरांना लागू. कसं आहे माहिती आहे का, मी सगळ्याचा विचार चांगलाच करते. आपण कुणाचं कपडे कुठला मला नाही
बाबा माहिती, मी इथंच बसले की दीदी बघत बसल जाते तिकडे, ते आडवं पळते ती मोबाईल बघत बसते ते बघत. दोघं जण बघा वैनान तू. तर पहिलं देवी म्हणजे पाणी असलं तर जळायला काढायचं माणसाला, म्हणजे लय हे पडायचं. तर आता हापशावरच देवी जळायला काढायला लागले. आणि कसं आहे माहिती आहे का, मी जे तुम्हाला जे सांगते का नाही, जे मला वाटतं ते मी सांगते. असं नका तुम्ही समजू की मी काही खोटं बोलते किंवा काय नाही. आपण हो का पुण्य केल्यामुळे आपण दोन घास सुखाचं चांगलं खातोय, आहे की नाही. तर चला आपण जाऊ बघायला.